आय डोंट थिंक सो. इट इज सो. ओके ओके दे. माझी मैत्री होती, गणेश राजोपाध्येशी होती. हा काही कुणी ग्रेट माणूस नव्हता, तो रेल्वेत होता, आपल्या इथं बदली होऊन आला होता. पण जुन्या देवळांचा अभ्यास होता त्याचा, छंद म्हणून. त्यातली बरीच माहिती होती त्याला आणि ते सांगायची हातोटी पण होती. पण ते सोड, ते महत्वाचं नाहीये, ते सोड. मुख्य म्हणजे तो. आईची शपथ मी ऐकतोय नंदिनी. आणि हे बघ, तू जे काही सांगणारस ना ते सगळं मला ऑलरेडी माहिती आहे. अगं हे प्रत्येक घरात असंच असतं. नवऱ्याचं सर्कल वेगळं, बायकोचं सर्कल वेगळं, मुलांचं सर्कल आणखीन वेगळं. मग तुमची आपापसात मैत्री होते, तुमची ओळख होते. आता तुमचे ते आनंदराव मास्तर माझेही खूप चांगले मित्र झालेत की. हां, मस्त गावाकडचा माणूस आहे, छान गप्पा मारतो, चावट जोक सांगतो, आपल्याला आवडतात. त्यात काही अडचणच नाहीये. पण तुम्ही जेव्हा काय पण काय खदखद नाहीये. तुला भूक नाही लागली? आपण काहीतरी ब्रेकफास्ट ऑर्डर करूया ना, तर आपल्याला वाळत टाकून निघून जातील. अस्कर तू प्लीज ऐक, मी काय सांगते. ब्रेकफास्ट बोलूया ना, आपण आहोतच, बोलूया. तर जितूदा, मला विचारायचंय, नाटकाचा प्रवेश तर आम्ही पाहिला, पण तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी एक चेहरा दिसतोय. अरे तो चेहरा खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या मते आजच्या मुलांचं प्रतिनिधित्व करणारा अत्यंत सुंदर ॲटिट्यूड असलेला डबिंग आर्टिस्ट सुद्धा तो आहे. तो फारच अष्टपैलू असा कलाकार आहे आणि अत्यंत सुंदर को आर्टिस्ट. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या नाटकातला अत्यंत महत्त्वाचा कलाकार रोहित हळदीकर याचं. क्या बात आहे रोहित, मनापासून स्वागत तुझं या मंचावरती. कसं आहे तुझं पात्र या नाटकातलं? पात्र खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नुकतंच त्यानं पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि तो मिलिंद भागवत हा त्याचा आदर्श पत्रकार आहे. त्याला त्याच्यासारखी पत्रकारिता करायची आहे आणि तो त्या ऑफिसमध्ये मिलिंद भागवत यांना भेटायला येतो की मला नोकरी मिळेल का. म्हणजे प्राधान्य त्याचं नोकरीला आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्याला मार्गदर्शन आहे जे त्याला आयुष्यभर मिळत राहणार आहे. मला असं वाटतं की एक उत्साह आणण्याचं काम या नाटकात हे उमेश भोसले हे कॅरेक्टर करते. वा. पण रोहित, आता जितूदादांनी आधी एक सांगितली तुझ्याबद्दलची वेगळी माहिती आम्हाला की तू डबिंग सुद्धा करतोस आणि वेगवेगळे आवाज एकाच वेळेला तू देऊ शकतोस. तर काय आहे ही गंमत? गंमत म्हणण्यापेक्षा मी सध्या स्कूबीडू सिरीज करतोय कार्टून नेटवर्कवरती. तर त्यामध्ये त्यांनी मिमिक व्हॉइसेस दिलेत, म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टर्सचे आवाज दिलेत. तर मी ऑगी अँड द कॉक्रोचेस नावाची सिरियल बघायचो, तर त्याचं मी प्रॅक्टिस करायचो सलग सलग सलग. मी कोल्हापुरात मिमिक्री शोज सुद्धा करायचो गणपतीत वगैरे. तर ती प्रॅक्टिस करता करता ते जमू लागलं. म्हणजे हो क्या बात है भैया, ये तो बहुत बढ़िया है. हाँ, यहाँ पे तो हरियाली ही हरियाली है. ओए मुन्ना, ये तो बहुत बड़ा पहाड़ है, यहाँ पे हम ना रैपलिंग करने जाएंगे. देखो ये दोनों जा रहे हैं यहाँ पे, हम भी चलेंगे. हाँ, मैं भी चलूंगा साथ, खाने के बोरिया लेके. मैं तो खिलाड़ी हूँ, मैं भी जाऊंगा इनके साथ. तर या रियाजचा फायदा मला आता स्कूबीडूची डबिंग सिरीज करताना होतोय. तर आता या मंचावरती मला आमंत्रित करायचं आहे दोन स्पेशल या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेले क्षितिज पटवर्धन यांना. डबल सीट सध्या जोरदार चाललेला आहे आणि त्याच बरोबर लगेचच तुमचं हे नाटक ज्याची आपण चर्चा करतोय, मागच्याच आठवड्यात आपण भेटलो होतो. खरं तर दिग्दर्शन हे तुमचं पहिलं आहे, पहिलं नाटक तुमचं आणि लेखन सुद्धा तुमचं. कसा आहे अनुभव? थरारक आहे. अगदी एका वाक्यात सांगायचं तर म्हणजे जनरली लोक असं सांगतात की फार मजेशीर अनुभव होता, खूप आनंद आला वगैरे. पण या आनंदाला एक खूप घाबरगुंडीची पण किनार होती. पहिल्या स्टेपपासून एक एक गोष्टी करायच्या होत्या आणि प्रोसेस होती त्याला एक छान. तर ते थोडं बंजी जम्पिंग सारखं होतं. म्हणजे जायचं होतं, खूप वर जायचं होतं आणि मग एका पॉईंटला झोकून देऊन उडी मारायची होती. पण आज सांगायला आनंद वाटतो की प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, त्यामुळे जमिनीवर पडलो नाही.
तर बाहेर खूप रसिक प्रेक्षक आपल्याला भेटतच असतात. होय. इथे असतात ते डायरेक्टली तुम्हाला काही प्रश्नही विचारू शकतात. मशरूम सारखे दिसणार, तुम्ही घ्या. निलेश सर, मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय सर की मी सिंगर आहे सर. माझा असा चॅलेंज आहे सर की मी जर का गाणं गायलं तर मग पाऊस पडेल सर. तुम्ही काय तानसेन विनसेन आहे सर? तुम्ही काय समजायचं तर समजा, पण पाऊस पडेल सर, माझी खात्री आहे सर. चला मग विदर्भात दाखवा एकदा गाणं गा मग.